पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोलचे दर 87 पैसे तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले। गेल्या 10 दिवसात तिसरी दरवाढ, तर सीएनजी 1 रुपयांनी महागला। वाढत्या इंधन टंचाईमुळे हिंगोली बुलढाण्यात पेट्रोल पंपावर हाणामारी, तर जालना, परभणी, वाशिम, अकोल्यात लांबच लांब रांगा। अहिल्यानगरात संरक्षण खात्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस वंदे भारत गाडीनं शिर्डीकडे रवाना। पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं प्रवास। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातील आणखी एका प्राध्यापिकेला अटक। फिजिक्सचा पेपर फोडणाऱ्या मनीषा हवालदारला अटक। पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ। नाशिक टीसीएस प्रकरणी 1500 पानांचं पहिलं दोषारोपपत्र दाखल। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल, निदा खान, दानिश इजाज खान आणि तौसिफ बिलाल अत्तार विरोधात दोषारोपपत्र, तांत्रिक पुरावे केले गोळा। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या जागावाटपावरून महायुतीत मोठा तिढा। शिवसेना 7 जागांवर ठाम, भाजप मात्र सेनेला 3 जागा देण्याच्या तयारीत। पेच सुटणार की कोंडी वाढणार याकडे लक्ष। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वर्धा आणि चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांवर। अकोला, अमरावती आणि वर्ध्याला आज उष्णतेचा रेड अलर्ट। ठाणे, नवी मुंबई मनपाची 10% पाणी कपात। काटकसरीनं पाणी वापरण्याच्या सूचना। पाऊस लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचं नियोजन। सनरायझर्स हैदराबादचा चॅलेंजर्स बेंगळुरूवर 55 धावांनी विजय। ईशान किशन, क्लासेन आणि अभिषेक शर्माकडून आरसीबीच्या गोलंदाजाची धुलाई।